SRV अस्पताल में अब जोड़ों के दर्द के इलाज के लिए रोबोटिक तकनीक की सुविधा। रोबोटिक तकनीक और अनुभवी डॉक्टरों की मदद से मरीजों को फिर से आसानी से चलने फिरने में मदद के लिए विशेष कार्यक्रम। मुंबई घुटने और जोड़ों के दर्द से परेशान मरीजों की बढ़ती संख्या को देखते हुए उन्हें आधुनिक तरीके से इलाज उपलब्ध कराने के उद्देश्य से मुंबई के चेंबूर स्थित SRV अस्पताल में अब रोबोटिक तकनीक के माध्यम से इलाज की सुविधा शुरू की गई है। इस सुविधा के तहत डॉक्टर की सलाह, सर्जरी, फिजियोथेरेपी, अनुभवी डॉक्टरों की टीम और आगे की जांच की सुविधा एक ही जगह उपलब्ध होगी, जिससे मरीजों को बेहतर और सटीक इलाज मिल सकेगा। इस कार्यक्रम का उद्घाटन कुर्ला विधानसभा क्षेत्र के विधायक मंगेश कुडाटकर की उपस्थिति में हुआ। कुर्ला विधानसभा क्षेत्र के महाराष्ट्र विधानसभा सदस्य मंगेश कुडाटकर ने कहा, कुर्ला विधानसभा क्षेत्र के विधायक मंगेश कुडाटकर ने कहा, तारांकन, मुंबई की भागदौड़ भरी जिंदगी, बढ़ती बुजुर्ग आबादी और गठिया के बढ़ते मामलों के कारण जोड़ों का दर्द और चलने फिरने में परेशानी बड़ी स्वास्थ्य समस्याएं बन गई हैं। रोबोटिक तकनीक की मदद से जॉइंट रिप्लेसमेंट की यह नई सुविधा शुरू होना मरीजों को अधिक सटीक और उनकी जरूरत के अनुसार इलाज देने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है। इलाज केवल सर्जरी तक सीमित नहीं होता, सर्जरी के बाद सही फिजियोथेरेपी और रिहेबिलिटेशन भी उतना ही जरूरी है। इससे मरीज दोबारा आसानी से चल फिर पाते हैं, उनका आत्मविश्वास बढ़ता है और वे अपने रोजमर्रा के काम खुद कर पाते हैं। मेडिकल ट्रीटमेंट, रोबोटिक तकनीक और फिजियोथेरेपी को एक साथ लाकर मरीजों के इलाज और रिकवरी की पूरी व्यवस्था करने के लिए मैं SRV अस्पताल को बधाई देता हूँ। गंभीर घुटने के दर्द से परेशान मरीजों के लिए समस्या सिर्फ घुटने तक सीमित नहीं रहती। घुटने के दर्द के कारण सीढ़ियाँ चढ़ना, ज़्यादा दूर तक चलना और रोजमर्रा के काम करना मुश्किल हो जाता है। कई बार मरीजों को छोटे छोटे कामों के लिए भी दूसरों पर निर्भर रहना पड़ता है। इसका असर उनके रोजमर्रा के जीवन और आत्मविश्वास पर भी पड़ता है। रोबोटिक सर्जरी में रोबोट खुद ऑपरेशन नहीं करता, बल्कि पूरा नियंत्रण डॉक्टर के हाथ में होता है। ये तकनीक डॉक्टरों को घुटने की संरचना को बेहतर तरीके से समझने और सर्जरी अधिक सटीकता से करने में मदद करती है। हर मरीज की जरूरत के अनुसार सर्जरी की योजना बनाई जा सकती है। VLYS अपंजीकृत व्यापारचिन्ह तकनीक के लिए अतिरिक्त CT स्कैन की जरूरत नहीं होती। मरीज के लिए ये तकनीक सही है या नहीं, इसका फैसला डॉक्टर जांच के बाद करते हैं। SRV अस्पताल के निदेशक डॉक्टर अभय विस्पुते ने कहा, हमारा उद्देश्य केवल नई तकनीक लाना नहीं है, बल्कि उसका सही तरीके से इस्तेमाल करके मरीजों का इलाज बेहतर और आसान बनाना है। रोबोटिक तकनीक से घुटने की सर्जरी के दौरान डॉक्टरों को अधिक सटीकता से काम करने में मदद मिलती है। हालांकि डॉक्टरों का अनुभव और सही निर्णय लेने की क्षमता हमेशा महत्वपूर्ण रहती है। Today marks an important milestone in the journey of SRV hospitals. As we launch our robotic assisted joint replacement program today, this is not simply about introducing a new machine. It represents our commitment to bringing advanced, precise, patient-centered orthopedic care closer to the people of Chembur and the communities we serve. Help suitable patients regain movement and return to active life full time. The Velis robotic assisted solution supports our surgeons with data-driven planning and real-time information during surgery. But technology does not replace the surgeon. The surgeon remains fully in control while technology assists in achieving a more personalized, consistent surgical plan. This is a complete clinical program, not simply the installation of equipment. It brings together experienced orthopedic surgeons, anesthetists, nurses, physiotherapists, and support teams under one well-defined patient care pathway. As unit head, I assure you our focus remains on ethical patient selection and clinical safety of the patients. Robotic surgery will be recommended only when it is clinically appropriate for the patients. I thank our management, our consultant doctors, our technology partners and every department that made this program possible. We are honored by your presence today. On behalf of SRV Hospital, I welcome you all again and invite you to join us the beginning of a new chapter in advanced joint care. Thank you very much. My esteemed consultant colleagues from SRV and all the invited guests for today's program. Of course, Dr. Shivaji has welcomed you all, but I again take this opportunity to welcome all of you. I think in the course of the discussion, I want to highlight the story of why this particular program is put in place. When we talk with a senior citizen or anybody for that matter who has a mobility related issue,
first thing which is said by all the senior citizen people is, I started walking. So whether it is joint pain, it is walking. Whether it is cardiac problem, it is walking. Whether it is weight reduction, it is walking. Now a new fad has come, 10,000 steps. So I've done my 10,000 steps. You wear all those hi-fi equipments and say that I've completed my 10,000 steps with pride. But when it comes to joint pain and mobility related problem, is walking helping you? That's the question we want to ask. And nowadays Google and AI have become the first set of consultants for all the people, which says that you take this step and you will be in a better position. But when it comes to our esteemed consultants, they will advise whether walking is good for you or not good for you. They will be in a better position to suggest whether you need muscle strengthening exercise or you don't need a muscle strengthening exercise. They will be in a good position to suggest whether you are landing in a ligament injury by taking this walking or you're not landing in a ligament. So this particular specialist advice is what we call the SRV Mobility Restoration Program initiative. So it starts from not just walking, which helps you prevent a problem arising, but it takes you through a series of muscle strengthening exercises, physiotherapies, injuries to be avoided, orthostatic supports which needs to be given, and then lastly surgery with the robot assisted surgery which is now implanted here. So this entire journey is what SRV Mobility Restoration Program is all about. And I want all of you to help the senior citizens who are experiencing such kind of a mobility related problem to get themselves registered into this program and take advantage of not just the initial phase of prevention of the injury, but also to the stage of whether a robotic surgery will help them or not help them. And our doctors have already pointed out how a robotic surgery is going to help reduce the stay of the patient, early recovery of the patient, and reduce the pain in which the patient goes through. So this SRV Mobility Restoration Program, the last piece which was missing in our set was the robot. And we have ensured that at SRV, the entire spectrum of treatment is put in place, and the patients coming to us don't go anywhere else apart from SRV to take the treatment and the therapy which is customized to their need and as per the advice of our consultants. So this is what SRV Mobility Restoration Program is all about, and I wish SRV and the entire society to make this program a success, and my best of wishes for all of you. Thank you very much. सगळ्यांनी इंग्लिशमध्ये ऐकलेलं आहे, मी थोडं मराठीमध्ये बोलायचा प्रयत्न करतो. सो आज खूप महत्त्वाचा दिवस आहे आमच्या SRV फॅमिलीसाठी, की एक जे स्वप्न काही वर्षापूर्वी सुरू केलं होतं ते आज अस्तित्वात आलेलं आहे रोबोटच्या रूपामध्ये. सो मी आज आमदार साहेब पुढाळकर साहेबांचं आज वेलकम करतो इथे, की त्यांनी त्यांचा महत्त्वाचा वेळ आपल्याला दिलेला आहे आज. बाकी सगळे जे डॉक्टर्स मंडळी आहेत, आमचे स्टीम ऑर्थोपेडिक सर्जन जे सगळे इकडे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मी वेलकम करतो आणि मनापासून धन्यवाद करतो. सो 10 वर्षापूर्वी ज्यावेळेला आम्ही हे चालू केलं होतं त्यावेळेला वाटलं नव्हतं की इतकं पुढे जाऊ, पण सगळ्यांचे आशीर्वाद आणि उत्तम डॉक्टर, उत्तम माझे साथीदार जे माझ्याबरोबर काम करतात ते मिळाल्यामुळे आम्ही एवढं पुढे जाऊ शकलो. ह्या प्रोग्रामबद्दल आम्ही जवळजवळ 1 वर्षापासून प्लॅन करतो आहे आणि आज तो प्रोग्राम जो आहे तो अस्तित्वात, म्हणजे कालपासूनच डॉक्टर ओंकारने ऑपरेट करायला सुरुवात पण केलेली आहे आणि त्याचा एक्सपिरियन्स खूप फंटॅस्टिक होता. ह्या रोबोटबद्दल म्हणजे टेक्निकली खूप काही गोष्टी आहेत, पण सामान्य जनतेला समजण्यासाठी म्हणजे खूप असं
इन्व्हेस्टिगेशन, सिटी स्कॅन, MRI वगैरे खूप अपलोड करायची गरज पडत नाही, किंवा तासभर OTमध्ये वाट बघायला की इमेजेस लोड होती मग आपण सर्जरीला चालू करू ती गरज पडत नाही. ॲक्युरसी मोर ऑर लेस सगळ्या रोबोटची ऑलमोस्ट सेमच असते, पण याच्यामध्ये जो वेळ घेतला जातो सर्जरीचा तो बऱ्यापैकी कमी आहे, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्लस ड्युपेसिंथिस म्हणजे ही जॉन्सन अँड जॉन्सनची कोलॅबोरेशनची कंपनी आहे, तर यांचे इम्प्लांट्स पण जे आहेत ते खूप स्टडी इम्प्लांट्स आहे, खूप चांगले इम्प्लांट्स आहे की ज्याची लाईफ जी आहे ती 15 वर्षापेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे वी आर व्हेरी प्राऊड की आम्ही ठरवलं की बेलिसचा रोबोट आपण आणायला पाहिजे म्हणून. तिसरं महत्त्वाचं रिझन की बरेचसे रोबोट जे आहेत ते आता फक्त आणि फक्त कॉर्पोरेट हॉस्पिटल किंवा खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे असं समज आहे. पण आपलं जे SRVचं जे मूलभूत तत्व होतं की 5 किलोमीटर रेडियसमध्ये जी फॅमिली बनवायची आहे, पेशंट्स लोकांना जे सर्व करायचं आहे, त्या 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये लोकांना अफोर्डेबिलिटी पण पाहिजे, चांगली सर्व्हिस पण पाहिजे, एकदम घरासारखं वातावरण हॉस्पिटलमध्ये दिलं गेलं पाहिजे आणि कमीत कमी वेळामध्ये त्यांना डिस्चार्ज प्रोसेस झाला पाहिजे किंवा ते घरी गेले पाहिजे. त्याकरता आपण सगळी SRV फॅमिली जी आहे ती मेहनत घेते. या SRV हॉस्पिटलचे श्रीयुत डॉक्टर अभय विस्पुते, त्याचप्रमाणे डॉक्टर शमीम, डॉक्टर शिवाजी दुबे, त्याचप्रमाणे आपल्या विभागाचे ACP माननीय श्री विलास सर आणि त्याचबरोबर उपस्थित सर्वच या SRV हॉस्पिटलशी निगडीत सर्व डॉक्टर्स आणि त्याचबरोबर आपल्या टिळकनगर वसाहतीमध्ये काही ज्येष्ठ नागरिकसुद्धा आहेत, नागरिकसुद्धा बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच माझे मित्र अक्षय निकाळचे आहे, संजय कदम, नंदू राणेजी, डॉक्टर अमोलजी आहेत आणि दुसरे आमचे डॉक्टर आहे कुलदीप आणि त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नागरिक अप्पा, या सर्वांना शुभेच्छा देऊन आज या ठिकाणी SRV हॉस्पिटलद्वारे जे रोबोटिक प्रकारच्या मशीनद्वारे जे आपल्या गुडघ्यांच्या संदर्भात जे काही ऑपरेशन्स होणार आहेत, मला वाटतं कुर्ला विधानसभेमध्येच नव्हे तर उपनगरामध्ये सर्वप्रथम अशा प्रकारची रोबोटिक मशीन आणण्याचं काम आज SRV हॉस्पिटलने केलेलं आहे आणि त्याबद्दल खरोखरच त्यांचं मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. कारण आपण बघितलं की गुडघ्यांची झीज किंवा गुडघ्यांचेच आजार हे जास्त करून 60 किंवा 55 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना होतात आणि त्यासाठी मला वाटतं या रोबोटिक मशीनद्वारे त्यांची तातडीने त्यांचा इलाजही होईल आणि मला वाटतं त्याचा रिझल्टही खूप चांगल्या प्रकारे भविष्यामध्ये येऊ शकेल. अशा प्रकारे म्हणजे आपण जे प्रॅक्टिकली करतो ऑपरेशन्स त्याच्यापेक्षाही अधिक सोयीस्कर मला वाटतं रोबोटिक मशीनद्वारे अधिकाधिक चांगलं ऑपरेशन या ठिकाणी ही सुविधा या SRV हॉस्पिटलमध्ये झालेली आहे आणि त्याबद्दल सर्व टीमचं मी मनपूर्वक त्यांचा धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि डॉक्टर अभयजींचं SRV हॉस्पिटल्स म्हणजे आता वाटतं 5 हॉस्पिटल झालेले आहे आणि 6व्या हॉस्पिटलचं कामही सुरू आहे आणि लवकरात लवकर अजूनही चांगल्या हॉस्पिटलची चेन SRVच्या माध्यमातून त्यांनी उभी करावी. सुरुवातीला SRV हॉस्पिटल मला वाटत होतं, पण आज ज्या प्रकारे SRV हॉस्पिटलचं त्यांनी संपूर्ण एक कॉर्पोरेट हॉस्पिटल ज्या प्रकारे असायला लागतं त्या प्रकारे संपूर्ण सुविधा आज SRV हॉस्पिटलमध्ये त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्यांना खरोखर मनपूर्वक मी शुभेच्छा देतो. याही पुढे SRVची चेन अशीच वाढत राहू आणि अधिकाधिक सुविधा आपल्या विभागातील जनतेला या SRV हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळत राहू अशा प्रकारच्या शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो. आपल्यामध्ये नगरसेवक माझे मित्र सुशांतजी सावंत हेही या ठिकाणी उपस्थित, त्यांचंही मी स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सर्व टीमना मनपूर्वक शुभेच्छा. पत्रकार मंडळ या ठिकाणी आले त्यांनाही मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. SRV हॉस्पिटल या ठिकाणी उभं केलेले आहे. त्याचप्रमाणे मुंबईतही त्यांच्या पुत्रांचे असे लाडके डॉक्टर विस्पुते सर, डॉक्टर शिवाजी दुबे सर, डॉक्टर शमीम सर, आमचे लाडके नगरसेवक सुशांत सावंत साहेब, इतर डॉक्टर मान्यवर. आता SRV हॉस्पिटलमध्ये आम्ही त्या दिवशी भेट दिली तर अत्यंत अत्याधुनिक आणि चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी सुविधा दिल्या जातात हे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं आणि अनुभवलं सुद्धा आहे. पण आज या नवीन विज्ञानाच्या युगात
त्यांनी हे रोबोटिक सर्जरी करण्यासाठी जे नवीन उपकरण आणलं त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. कारण आता बऱ्याच लोक आता यामध्ये थोडे सिनियर सिटीजन कमी आहेत, पण आता आम्ही पण त्याच मार्गाला लागू. त्यामुळे आमच्या जर पायाला जर ऑपरेशन करायची काम पडली तर आमच्या मनातली जी भीती होती ते निघून गेली डॉक्टर साहेबांच्या या नवीन रोबोटिक चमत्कारामुळे. मी जास्त काही भाषण देण्याच्या किंवा याचा काही सवय नाही आम्हाला, त्यामुळे सर्व डॉक्टरांना आणि त्याच्या टीमला मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. चेंबूर विभागामध्ये SRV हॉस्पिटलच्या माध्यमातून मला वाटतं उपनगरामध्ये पहिल्या प्रथमच रोबोटिक मशीन ज्याची सर्जरी ही जी गुडघ्या जी रिप्लेसमेंट असते नी रिप्लेसमेंट अत्यावश्यक जी काही ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक अशी बाब आहे ती आज SRV हॉस्पिटलने उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचं उद्घाटन समारंभ आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि निश्चितच भावी ज्या काही पुढे शस्त्रक्रिया होणार आहेत SRVच्या माध्यमातून या रोबोटिक मशीनच्याद्वारे अधिकाधिक सुलभतेने आणि अधिकाधिक चांगला रिझल्ट त्याच्यातून येईल अशी अपेक्षा या रोबोटिक मशीनद्वारे आपल्याला व्यक्त करता येईल. आणि नक्कीच या SRVच्या माध्यमातून आज ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा एक चांगल्या प्रकारे दिलासा मिळालेला आहे आणि रोबोटिक मशीनच्याद्वारे अधिकाधिक सुलभतेने शस्त्रक्रिया अवघ्या काही वेळातच आणि चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट येऊ शकेल अशा प्रकारची मशीन उपलब्ध केल्याबद्दल मी डॉक्टर अभय आणि त्यांच्या सर्व टीमचं SRV हॉस्पिटलचं मनपूर्वक त्यांचं धन्यवाद देतो. अशा प्रकारची व्यवस्था उपलब्ध केली त्याच्याबद्दल SRVच्या सर्व टीमला कारण की आता रोबोटिक्ससारख्या ॲडव्हान्स गोष्टी म्हटल्या तर लोकांना वाटतं की मोठ्या हॉस्पिटलमध्ये कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, मग इथे नंबर लागेल, त्याच्यानंतर खर्च वगैरे तो पण पूर्ण अफोर्ड व्हायला पाहिजे. तर त्या विचारधारणेमधून आपण ही चालू केलेली आहे रोबोटिकची सेवा इकडे चालू केलेली आहे की कमीत कमी खर्चामध्ये आपल्या चेंबूरच्या ग्रामीणवासियांच्या नागरिकांना ही ज्येष्ठ नागरिकांना ही सेवा उपलब्ध व्हायला पाहिजे. आणि घराच्या जवळ असल्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी असतात पोस्ट ऑपरेटिव्ह केअर वगैरे जी असते ती सगळी काही त्याच्यामध्ये क्लिअर खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि असं नाही राहिलेलं आता की फक्त मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्हाला या टेक्नॉलॉजीची उपलब्धता मिळेल. आपल्याकडे पण सगळी काही अवेलेबल आहे सेवा आणि मी नागरिकांना आवाहन करेन की कधी काही प्रॉब्लेम असेल तरी तुम्ही या. सगळी काही असं नाही की फक्त ऑपरेशन असतं मला सल्ला केला जाईल, तुम्हाला बाकीचे पण ऑप्शनल थेरपी जर त्यांना लागणार असतील तर त्याही आपल्याला देता येईल. तुमचे जेवढे ब्रांचेस आहे सर्व ब्रांचेसमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. आपल्या 3 ब्रांचेसमध्ये ही सुविधा